राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याचा प्रकार समोर आल्यानं भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। मतदारसंघातील मतदारांना 2 मोबाईल क्रमांकांवरून व्हॉइस कॉलद्वारे सर्व्हे केला जात असल्याचं सांगण्यात आलं। मात्र या क्रमांकाच्या ट्रू कॉलर आयडीवर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचे अर्जामध्ये नमूद करण्यात आले। या प्रकरणामागील संबंधित व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते कुंदन पाटील बाचकर यांनी याविषयी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। 2 दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास सोमवारी सकाळी 10 वाजता मल्हारवाडी चौकात नगर मनमाड महामार्ग राहुरी येथे तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी अमोल बनगडे, विक्रम बुजाडी, गणेश खैरे, राजेंद्र दरक, उमेश शेळके, अरुण साळवे, नयन शिंगी, राजेंद्र उंडे, अजित डावकर, योगेश बनकर, बाबासाहेब शिंदे, रवींद्र म्हसे, कुलदीप पवार, नारायण धोंगडे, सुजय काळे, अक्षय तनपुरे, कुंदन बाचकर, मयूर गवळी, प्रतीक बानकर, अनिल पवार, नितीन ढेरे, विश्वास तनपुरे, सुकुमार पवार, प्रभाकर हरिश्चंद्र, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते। एसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।